ओळखतील. ए अनिका, काय बोलायला लागले, कळायला लागले की नाही तुला? ए चुप, गावछाप कुठली. ऍक्च्युली यांच्यासारखे क्रिमिनल्स ना जेलमध्येच असायला पाहिजे, चक्की पिसिंग करता करता. इथे कशाला? मॉलमध्ये नाही, इट्स व्हेरी अनसेफ. कम ऑन गर्ल्स. आणि हां, सगळ्यात पहिले आपले पॉकेट्स चेक करून घ्या, नाही तर या पाकिटमारी कमळीने ते पण चोरलं असेल. लेट्स गो गर्ल्स, प्लीज. सर अहो ऐका, आमच्या संग ही भांडत असते म्हणून असं बोलायला लागले. आम्ही चोरी केलेली नाही हो, आम्ही तसं पोरी नाही. मी कमळे आणि ही निंगी आम्ही इथे शिकायला आलोय, आम्ही खरंच चोरी केलेली नाही सर. होय सर, ऐकून घ्या की सर, आम्ही काय बी चोरी बिरी केलेली नाही. ती आम्हाला ओळखती, खरं मुद्दाम आरोप करायली. बस झालं. अहो तुम्हाला ना आता मॉलच्या सिक्युरिटीकडेच घेऊन जातो, चला. वाव, तारा हे कमाल आहे. तू स्वतः केलंस? नाही, मी घरात काय स्वयंपाक करायचा हे ठरवते. रागिणी, तुमच्या घरी तूच करत असशील ना स्वयंपाक? ॲज फिर एज आय नो, अन्नपूर्णा ताईंना सगळं एकदम ऑथेंटिक आणि ट्रॅडिशनल लागत असेल. मी आणि स्वयंपाक? सिरियसली नाही तारा, माझ्याकडे इतका वेळ सुद्धा नाहीये. पण हो, तुझ्या शेफने मात्र कमाल केली. वाह, मजाच आली. थँक्यू सो मच. तुला तर माहिती आहे रागिणी, मला सगळं परफेक्ट लागतं. मग आमचा शेफ असू दे किंवा तुझी होणारी सून. हो ना नंतर तुझ्याकडे पाहिल्यानंतर ना मला नेहमी एक गोष्ट वाटते, माझ्या अनिकाचं सुद्धा असंच आहे. तिला कसं सगळ्या गोष्टी अशा बेस्टच लागतात. म्हणजे मी स्वयंपाक असू देत किंवा होणारी सासू सुद्धा. नयन, डेझर्ट्स रेडी ठेवा. रोहित, सतीश कधी येणार आहे? ॲक्च्युली राजन काका, बाबाला यायला थोडासा वेळ आहे. सॉरी, मी सांगायचं विसरलो. आणि हो, गावाकडे डील करायला सुद्धा तुम्हाला एकट्यालाच जावं लागलं. आम्ही कोणीच येऊ शकलो नाही. वी आर रिअली सॉरी फॉर दॅट. अरे नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. ॲक्च्युली त्या गावामध्ये एका प्रॉपर्टीवरून वाद चालू आहे. तो ओनर म्हणतो की त्याला त्याची जमीन विकायची नाही. धमकावून आणि बळजबरीने मला ती जमीन नको आहे, कारण माझ्या तत्वात ते बसत नाही. पण काही हरकत नाही, मी समजूतदारपणाने तो विषय मार्गी लावेल. डोंट वरी. खरड का राजांच्या पाठीशी रागिणी आहे आणि रागिणीच्या सोबत मी आहे. त्यामुळे आम्ही दोघी आहोत ना, ते सगळं नीट होईल, काही काळजी नको. राजन, या डीलबद्दल आपण नंतर बोलूया. आज मी तुम्हाला एका दुसऱ्याच डीलच्या संदर्भात इथे बोलवलंय. न्यू बिझनेस? येस. ओके. इनामदार इंडस्ट्रीज आता ग्रॅनाइटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि डेफिनेटली इट इज मोर दॅन फ्यू क्रोर्स. आणि तुम्ही आमचे एक्झिस्टिंग पार्टनर्स आहात, सो आय थॉट पहिले तुम्हालाच विचारायला हवं. तेवढंच. आणि बिकॉज ही डील आम्ही प्रपोज करतोय, सो रेशो विल बी 60-40. म्हणजे जो प्रॉफिट होईल त्यातलं 60% आम्ही ठेवू, 40 तुम्ही. सॉरी नयनतारा, मला असं वाटतं बिझनेस हा बरोबरीने व्हावा, कारण दोघेही तितकंच एफर्ट्स घेणार आणि रिस्कसुद्धा. तेव्हा प्रॉफिट शेअर हा सारखाच असावा असं मला वाटतं. आय डोंट थिंक वी आर ऑन द सेम पाथ.
दिस टाइम. अरे राजन, काय बोलतोयस तू? कारण अगं रिस्क तेवढीच आहे. मग असू दे ना. नयनतारा जे काही बोलते योग्यच बोलतेय. आणि तसंही ही ऑफर तिने आणली म्हटल्यानंतर हा मुद्दा सुद्धा कन्सिडर केलाच पाहिजे. आणि राजन, 40% कमी नाही आहेत. नयनतारा, वी आर इन. रागिणी, आय अंडरस्टँड, पण मग संपला विषय, झालं. नयनतारा, आम्ही ओके आहोत. तू डॉक्युमेंट्स बनव. आपण ही डील क्रॅक करूया. ग्रेट. कम ऑन राजन, बिझनेस म्हटलं की असे निर्णय घ्यावे लागतात. इट्स ओके. तुला समजतंय का? इन्व्हेस्टमेंट आपण सेम करणार आहोत आणि आपल्याला प्रॉफिट मात्र 40%. का? समजो. राजन, तू ना बऱ्याचदा तुझ्या आईसारखाच विचार करतो. कधीतरी जरा वेगळा विचार करायला शिक ना. आता तू हे जे काही प्रॉफिट म्हणतोयस, विचार कर, आपली अनिका या घरात जर सून म्हणून आली तर तुझा हा प्रॉफिट किती टक्क्यांनी वाढणार आहे कळतंय का तुला? येतंय का लक्षात? अरे आपल्या सगळ्यांच्या हाताची 10च्या 10 बोटं तुपात असतील. कळलं? त्यामुळे आतमध्ये आपण जो काही निर्णय घेतलाय ना तो अगदी बरोबर. चला निघू. चला या.